श्री स्वामी समर्थ. कैलास राना शिवचंद्र मोडी, फरींद्र माथा मुकुटी जडाडी, कारण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीविषयी माहिती देणार आहे. 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची असते. आजच्या दिवशी आपण महाशिवरात्रीमध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं, त्याचे नियम काय, पूजा मांडणी कसे करावे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही 3-7 दिवसाचे करू शकतात. अगदी 1 दिवसाचंही तुम्ही पारायण करू शकतात. 5 दिवसाचंही पारायण करू शकतात आणि 7 दिवसाचंही तुम्ही पारायण करू शकतात. 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत 7 दिवसाचं तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. कारण की त्याच्यात 14 अध्याय असतात. रोज तुम्ही 2-2 अध्याय केले तर तुमचे 15 तारखेपर्यंत ते पूर्ण पारायण होतं. महाशिवरात्रीला पूर्ण दिवसात शिवलीलामृत वाचून तुम्ही पारायण करू शकतात. आपण श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असतो. महाशिवरात्रीच्या निमित्तानेही तुम्ही हे पारायण करू शकतात. जन्म देण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे, पालन करण्याचं काम विष्णुदेवाचं आहे, मृत्यू हे अंतिम सत्य आहे, ते भगवान शंकराच्या हातात आहे. म्हणून अडचणी, दुःख, त्रास कितीही चालू असले तरी तुम्ही हे पारायण केलं पाहिजे. लीलामृतचे 1 ते 14 अध्याय आहेत. 15वा अध्याय हा आता ॲड झालेला आहे. तुम्ही फक्त 1 ते 14 अध्यायाचंच वाचन करायचं आहे. 7 दिवसाचं पारायण केलं असेल तर रोज तुम्ही 2 अध्यायांचं पठण करू शकतात. 3 दिवसांचं पारायण केलं असेल तर 5, 5 आणि 4 असे पठण करावे. पारायण देवघरात बसूनच करा. पहाटे किंवा 12 ते 12:30पर्यंत प्रदोष काळातही केलं तरी चालेल. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. तुमची भावना महत्त्वाची आहे. एका दिवसात तुम्ही 14 अध्यायाचं पठण कसे करतात हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही किती मनापासून करतायत हे महत्त्वाचं आहे. घरात मांसाहार करू नये आणि ब्रह्मचर्याचंही पालन करा. कांदा, लसूण वर्ज्य आहे. पारायण करताना सात्विक राहणं महत्त्वाचं असतं. मांडणी करण्याआधी तुमच्या घराजवळ भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तुम्ही भगवान शंकरांचा अभिषेक करा व त्यांना सांगा की तुम्ही माझ्याकडून हे पारायण करून घ्या. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर पांढऱ्या रंगाची साडी घाला, बांगड्या घाला, डोक्यावर पदर घ्या आणि आसनावर बसूनच पारायण करायचे. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगळी वेगळी असते. 11वा अध्याय हा जो असतो तो रुद्र अध्याय मानला जातो. तो लीलामृत ग्रंथाचा महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. तुमच्याकडून शक्य नसेल तर तुम्ही 11व्या अध्यायाचे पठणही करू शकतात. 11व्या अध्यायाचे जो पठण करत असतो त्याला रुद्र पठण केल्याचं पुण्यफळ मिळत असतं. उद्यापन कसं करायचं? उद्यापन करण्यासाठी तुम्ही 3 दिवसाचं भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकतात. जानवं, जोड अर्पण करू शकतात. तसेच गहू आणि पांढरे वस्त्र अर्पण करा. नंतर ते अर्पण केलेलं जर कधी कोणी घेऊन नाही गेलं तर तुम्ही ते वस्त्र आणि ते गहू एखाद्या गरजू व्यक्तीलाही देऊ शकतात. तसेच तुम्ही हे वस्तू पारायण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा नक्की जप करा. हे पारायण केल्याने आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतात. समजा आपल्या घरात कोणी आजारी असेल तर आपण त्यावेळी तेथे 1 ग्लास भरून ठेवू शकतो आणि ते जो व्यक्ती आजारी असेल त्याला जर काही दिलं तर त्याचं आजारपण हे नक्की दूर होतं. ज्यावेळी आपल्या घरात असं एखादा व्यक्ती कोणी सिरियस असेल, काही त्याची तब्येत बरी नसेल, त्याला कुठल्याही गोष्टीचा फरक नसेल तर त्यावेळी आपण 11व्या अध्यायाचं पठण करत असतो. 11वा अध्याय हा एक रुद्राध्याय असल्याने त्याच्यामुळे आपल्यावर येणारे जे संकट असतं ते सगळ्या पद्धतीने दूर होतं. त्यावेळी तुम्ही त्या अध्यायाचं पठण करताना तेथे ग्लास भरून ठेवा आणि पूर्ण 11व्या अध्यायाचं पठण झाल्यानंतर ते जे पाणी तुम्ही त्या व्यक्तीला दिलं तर तो नक्की बरा होईल. शिवलीलामृत 15व्या अध्यायाची फलश्रुती. अध्याय 1 मध्ये सद्गुरूंची प्राप्ती होईल, त्यांची कृपा होईल आणि सन्मार्ग मिळेल. आणि अध्याय 2 मध्ये शिवांची भक्ती वाढेल, शिवांची उपासना घडेल आणि पुण्य मिळेल. तसेच अध्याय 3 मध्ये सन्मार्ग मिळेल, तीर्थयात्रा घडेल, पापांचे क्षालन होईल.
आणि अध्याय 4मध्ये शिवपूजनाचे उत्तम फल मिळेल आणि परचक्र टळेल. अध्याय 5मध्ये संकटे टळतील, शिवाराधनेची प्रवृत्ती वाढेल आणि गत वैभव पुन्हा मिळेल. अध्याय 6मध्ये शिवोपासनेने वैधव्य टळेल आणि स्त्रियांचे परम कल्याण होईल. संकटातून रक्षण होईल. अध्याय 7मध्ये शिवयोगी सत्पुरुषांच्या सेवेने पापातून मुक्ती आणि भस्माने मृत्यूवर मात करता येईल. अध्याय 8मध्ये शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल, संकटातून सुटका होईल. आणि अध्याय 9मध्ये तपस्वी संतांच्या सहवासाने पापे नष्ट होऊन पुनर्जन्म स्मृती येईल व उद्धार होईल. अध्याय 10मध्ये उमा महेश्वराच्या व्रताची सौभाग्य प्राप्ती व प्रिय व्यक्तीची पुनर्भेट होईल. अध्याय 11मध्ये नित्य पारायणाने अपमृत्यू टळेल आणि शिवलोक प्राप्त होईल. अध्याय 12मध्ये शिवोपासना घडेल, अमृत आपत्याने सद्गती लाभेल, राक्षसापासून त्रास होणार नाही. अध्याय 13मध्ये दीर्घमुक्तीची कामे यशस्वी होतील, अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल आणि तरुणांचे विवाह जुळतील. अध्याय 14मध्ये अतिथींचा सत्कार घडेल, शिवदर्शन प्राप्त होईल आणि विद्या प्राप्त होईल. तसेच अध्याय 15मध्ये वेदांत ज्ञानाचे शिक्षण मिळून गुरु प्राप्त होईल. अशा पद्धतीने शिवलीलामृतातील 15 अध्यायांची फलश्रुती आहे. म्हणून यात तुम्हाला कळलंच असेल की अध्याय 14वा अध्याय 11वा हा किती महत्त्वाचा आहे. त्याचे पारायण केल्याने अपमृत्यू टळतो आणि शिवलोक प्राप्त होतो. धन्यवाद. अजून अशा माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा.